मी आली आहे घरी. इकडे आली ना की दिवस अख्खा माझा स्लो जातो, पण मला इतकं आता सध्या बरं वाटतंय ना. आजी हाक मारते ना, आजी हाक मारते. गुड मॉर्निंग सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे. तुम्हाला बॅकग्राऊंड पूर्ण चेंज दिसत असेल. मी आली आहे घरी. दरवेळेस मी ट्रॅव्हल ब्लॉग करते, पण त्यापेक्षा मी म्हटलं ह्यावेळेस पूर्ण ब्लॉग घरून करते. युगा इथे समोर बसली आहे. मी माझ्या माहेरी आली आणि ह्यावेळेस अचानक असंच प्लॅन केला की घरी जाऊयात म्हणून. काय की कुला पण बोलायचंय? हे काय बोल, काय सांग सगळ्यांना. आपण कुठे आलोत? कुठे आलोत? मामाकडे, हो की नाही? मामाकडे आलीस ना? बटर सोबत खेळतोय आम्ही. मी आज तुम्हाला पूर्ण दिवसाचा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आज ॲक्च्युली बाबांचा वाढदिवस पण आहे, तर बघू सेलिब्रेशनचं काय आहे की नाही माहीत नाही, पण आम्ही खारीचा प्लॅन नक्की करणार आहोत. इथे आल्यावर खारीचा प्लॅन पहिला असतो. हॅलो. आता संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही आज करतोय पोपटी, पण इथे आम्ही पोपटी घरी करत नाही आहोत. अक्षय शेतावर करून आणतोय, तर मी त्याला बऱ्यापैकी जरा तयारी करून देते. त्यांनी कांदे बटाटे सगळं नेलंय. बाबा गेलेत पोपटीचं सामान आणायला, जे वाल वगैरे आहेत ते. आणि घरच्या आय थिंक चवळीच्या शेंगा आहेत, ते पण त्यात आम्ही टाकणार आहोत. आमच्या इकडे आम्ही प्रयोग करत असतो, खूप काय काय त्यात असेल ते टाकत असतो. आणि पाठीमागे आवाज येत असेल तुम्हाला, तर आई आणि युगा, आई भरवते युगाला. मला एक सांगायला आवडेल की मी जेव्हा अलिबागला असते तेव्हा माझी सकाळपासून उठल्यापासून एवढी गडबड सुरू असते की दिवस अख्खा कुठे जातो मला कळतच नाही. इकडे आली ना की दिवस अख्खा माझा स्लो जातो, पण मला इतकं आता सध्या बरं वाटतंय ना, मेंटली एकदम शांत झाल्यासारखं वाटतंय. तर इथे जे स्लो चालू असतं ते मला आत्ता आवडतंय खूप. कधी कधी 4-5 दिवस झाले ना की मग कंटाळा यायला लागतो. ह्या लाईफची सवय नाही आहे त्यामुळे. पण सध्या आत्ता छान वाटतंय मला. 2-3च दिवस झालेत मला इथे येऊन, पण येस, आवडतंय मला हे. सकाळपासून काही नाही, आम्ही झोपा काढल्यात, मस्त खायचं आणि झोपायचं एवढंच काम केलंय. पण आता जरा म्हटलं आज बाबांचा वाढदिवस पण आहे, तर अक्षय बाहेरून खायला आणणार आहे आणि आज पोपटीचा प्लॅन बनवला आहे. संकल्पाला म्हटलेलं जमलं तर ये, पण नाही त्याला यायला जमत आहे. ठीक आहे, असू दे. आम्ही तर एन्जॉय करून घेतो. पनीर काय म्हणता येईल त्याला माहीत नाही मला, पण आम्ही जी पनीरचा पदार्थ बनवतो त्यात भरपूर मसाले वगैरे घालून, दह्यामध्ये मसाले घालतो आणि त्यात पनीर घालतो. पण आणि पोपटी असते ना, त्यात केळीचं पान ठेवून त्यात ठेवून देतो वाफेवर. त्या सुंदर लागतं. असं नॉनव्हेज पण तुम्ही बनवू शकता. जे आम्ही घरी 31st केलेलं तोच पदार्थ आम्ही इथे करतोय. मला कौल फ्राय करायचा होता, पण इथे अक्षय पण रेडी नाहीये. तो बोलतो मी शेताशिवाय करणार नाही इथे, कारण फाटी आणायला सगळ्यात प्रॉब्लेम होतोय. ठीक आहे, असू दे. मी आता हे बनवते पटापट. कोणाचा गोंगाट चाललाय? नातीचा आणि आजीचा? हो, गोंगाट चाललाय सगळा. लवकर लवकर काऊ धर, तुला धर 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 धर. वा वा. लवकर आ आकर 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 करा आ. ताली मारली का? ताला पाहिजे का? पोळी पोळी आले वा, छान छान. येतात वस्तू. आलं लसूण पेस्ट करून ठेवली आहे मी आणि त्यात आता घालते. तेल घेतलंय, त्यात तिखट, जिरा धना पावडर आणि तंदुरी मसाला मी आणलाय, तो मी घालते. तर आलं लसूण पेस्ट घालते पहिले. आता मी काही पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवत नाही, कारण इथे मी बनवतच नाही आहे. हे फक्त मी मिश्रण तयार करून ठेवते आणि अक्षय जाऊन शेतावर बनवून आणणार आहे. मी सगळं रेडीमेड आणलं आहे. आई बोलली की घेऊन ये, कारण इथे करत बसायला वेळ नाही आहे मुळात. हा जिरा मसाला आणि तो धना मसाला आणि हा तंदूर मसाला. याची गंमत सांगू, आमच्याकडे नॉनव्हेज खात नाही आणि तो तंदूर मसाल्यावर नेमकं ते नॉनव्हेजचं जे चित्र असतं ते असतं. पण कोणाला इथे कसं तरी वाटू नये म्हणून मी तो बॉक्स काढून टाकला येता येता आणि फक्त पाकिट घेऊन आले. ॲक्च्युली आम्ही प्युअर व्हेज आहोत म्हणून तसं आहे, पण मसाल्यात काय नसतं हे मला पण माहिती आहे.
इकडे आल्यावर सुद्धा मी व्लॉग करत नाही, कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे, इथले कम्फर्टेबल नसतात असतात, म्हणून बऱ्यापैकी मीच जास्त दिसत असेल तुम्हाला. मी आज सकाळी आईशी बोलली की तू कम्फर्टेबल आहेस का, तरच मी व्हिडिओ करते. आई बोलली काही हरकत नाही, तू कर. मला बाबा काल बरोबर बडबडून झालंय, तू व्हिडिओ का करते असं वगैरे वगैरे. पण ठीक आहे, त्यांना अजून त्या गोष्टीचं माहीत नाही आहे म्हणून पण असेल, आणि घरातलं दाखवू नको असं त्यांचं खूप म्हणणं असतं, म्हणून मी जास्त घरात व्हिडिओ पण बनवत नाही. पण व्हिडिओ थ्रू पण बाबांना सांगते, बाबा हे खूप मला आवडतं म्हणून मी करते. ठीक आहे, मी इथे घरात जास्त व्हिडिओ करणार नाही आहे. शेतावर जायचा प्लॅन होता, पण तो देखील कॅन्सल झाला आहे. असं घरीच करू, काहीच प्रॉब्लेम नाही. थोडे थोडेच क्लिप दाखवेल मी तुम्हाला, पण दाखवेल. मला इथे शांतता मिळाली म्हणून मी शूट करायला बघते. पण ॲक्च्युली वरती मी गेलेले, पण वरती टेरेसवर गेलेले, पण साफ नाही आहे म्हणून मी परत खाली आले. आता इथे पायऱ्यांमध्येच बसून करते. माझी जी सिरीज आहे त्यातला एक मी व्हिडिओ ह्या रविवारी मी पोस्ट नाही करू शकले, कारण मी इकडे आलेले. पण ठीक आहे, आत्ता मी तेच करते पहिले काम. माझे केस बघ, हे बघा, हे जे मी पेंटिंग केलेलं ना, हे मी केलेलं. कोरोनामध्ये काही कामधंदे नव्हते, त्यामुळे हे करून ठेवलेलं मी. आधी मला ना पेंटिंगची जाम आवड होती, तर ते मी उद्योग करायची इथे. बाबा आले तर जाऊन, आणि मी चालले आता केळीचं पान आणायला, कारण पोपटीत जी पनीरचं ते टाकायचं, ते केळीच्या पानात गुंडाळून द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी चालली केळीचं पान आणायला. आणि घरात आहे, घराच्या साईडला आहे केळी, तर ते एक बरं. कैची घेतली ना ते, हा कोवळीच आणते. और 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 येस, मिळालं आहे. इकडे आहे पाठीमागे. आज सूर्य मस्त आहे. 2 पानं घेतलेत. टाटा बबड्या, टाटा. माचीकडे चालली, माचीकडे चाललीस. येते मी 5 मिनिटात. आले, कुठे बसलोय आपण? गार्डन मध्ये बसलोय. हो, खाली काटे टोचतायत आम्हाला, म्हणून आम्ही खाली चित्रत नाही आहेत आणि कुरकुर करतो. इकडे बघ, हा छान छान बघा. नको बघ, नको ते बघ. माझी चालली, चालली माझी चालली. तर आमच्या घराखाली आम्ही गार्डनमध्ये बसलो. कंटाळा आलेला म्हणून आणली खाली. आणि दररोज आई घरी असताना तिला बाहेर नेतात ना, म्हणून मग 5 वाजले की आणावं लागतं आम्हाला बाहेर, हो की नाही. मग कंटाळतो आम्ही घरात. नाही तर तुला घाम आलाय म्हणे, घामाघूम झाली आहेस तू, घामाघूम झाली आहेस. नाही ना, ते बघ चिवचिव आवाज येतो बघ. ओ, ते मोठं वडाचं झाड आहे ना आमचं, खूप जुनं आहे. म्हणजे किती वर्ष झाली असतील माहीत नाही, पण तिकडे मस्त पक्षी पाखरं भरपूर असतात. तर इकडे चिमण्यांचे आवाज भरपूर येत असतात, पाखरांचे आवाज भरपूर येत असतात, हो की नाही. हो हो, असं येत असतात आवाज. हो हो, त्याला म्हणा ये ये ये, त्यांना म्हणा या या या. कशा ये ये ये, हो. शेम शेम ना आम्ही. अगं माझे पिल्लू ते. किशी घ्यायची आम्हाला कळायला लागली. ओ ले माझे बबड ते. हे बघ, नुसती ती वरती. आजी हाक मारते ना, आजी हाक मारते. आजीला बोल, आजीला म्हणा तू ये खाली, ये खाली म्हणा. मामा मामा कुठे?
झालंय का बघ व्यवस्थित. अक्षय म्हणणार ना? बघू नये का अक्षय म्हणते अक्षय. हो नाही होऊन दे माझा होते. युगा ये आबा नऊवाळी ये तिथं लावू ये. या लवकर. हाले वा वा हॅपी वा बर्थडे. हॅपी बर्थडे आबा. या या थँक्यू. या. ये